नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 29 जुलै 2025 आणि आज आहे नागपंचमी. तर आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे ते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे 29 जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, वैजापूर, गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखी 2-3 दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे. म्हणजे 1 तारखेपर्यंत जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, कळवण या भागामध्ये आणखी 1 ऑगस्ट पर्यंत असं पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे 29 तारखेला यवतमाळ, नांदेड या भागात देखील, आदिलाबाद, धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे. खूप काही मोठा राहणार नाही, पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे. आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे, हवामान कोरडं राहणार आहे. जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. सांगायचं झालं तर 8 तारखेच्या नंतर 9 तारखेला नंतर काय झालं की सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आणखीन काही भागामध्ये मग 9 तारखेच्या दरम्यान एकदा चांगला आणखीन परत एकदा 9-10 ऑगस्टच्या दरम्यान तिकडच्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी 8 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे. म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे येतात, म्हणजे मध्य प्रदेशच्या लगत कोणते आहेत, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, अकोट हे भाग जे पट्ट्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी समजा 1 ऑगस्ट 2025 थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येणार. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश म्हणजे असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही. फक्त सध्या मात्र थोडा तुरळक पाऊस राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत, सांगली, त्याच्यानंतर निपाणी, कर्नाटकमध्ये निपाणी, बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरी घेतील. म्हणजे असा ती पट्टा डायरेक्ट नाशिक पर्यंत, कोकण पट्टीमध्ये ते रायगड, रत्नागिरी ते म्हणजे इगतपुरीपर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल, सरी अशा 10-10 मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या अशा सरी येत राहतील, म्हणून ते लक्षात येतं. पण त्याच्यानंतर ते देखील पाऊस काय होणार आहे म्हणजे ते कोकणातला पाऊस देखील काय होणार आहे, 3 ऑगस्ट नंतर त्याचा देखील परत जोर कमी होणार आहे. 3च्या नंतर परत 8 तारखेपर्यंत परत तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे. काय झालं, तिकडे इतका पाऊस झाला, सारखा पाऊस चालू असल्यामुळं त्यांचे सूर्यदर्शन नसल्यामुळं त्यांचे पिकं पिवळे पडायले, तर त्याच्या प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होत नसल्यामुळं काय झालं की पिवळे धन होत आहेत. त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी म्हणजे 5-6 दिवस त्यांना चांगलं सूर्यदर्शन होईल, म्हणून कोकण आणि कोकणपट्टीच्या शेतकऱ्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील काय होणार आज म्हणजे तुरळक ठिकाणी नागपंचमीचा जो सण असतो, तर नागपंचमीला काय असतं की दरवर्षी म्हणजे नागपंचमीची जी सापाची जी फडी असते त्याच्या म्हणजे थोडा तरी 4 शेंब प्रत्येक ठिकाणी येऊन जातात, कारण की ते मान असतो म्हणून एक माहीत असं म्हणून सांगितलं. मराठवाड्यात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या भागामध्ये सध्या काही आता एवढा पाऊस नाही. आता उद्यापासून चांगलं हवामान कोरडं, त्याच्यात सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर 8 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हा अंदाज लागतंय.